नमस्कार श्रोते हो. आरोग्यदायी जीवन या मालिकेमध्ये मी तेजश्री तुमचं सहर्ष स्वागत करते. पुन्हा एकदा सर आपल्याला लाभलेले आहेत आणि ह्या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत की डॉक्टर पाणी हे काय म्हणतं ते. तर सर मी तुमचं स्वागत करते आणि प्लीज आम्हाला सांगा की ह्या नवीन सत्रामध्ये डॉक्टर पाण्याबद्दल आपण काय माहिती घेणार आहोत? तर हे जे सत्र आहे, हे सत्र सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. कारण की पाणी प्रत्येक जीवाणू, प्रत्येक व्यक्ती, मग तो कोणीही असू दे, प्रत्येक गोष्टीसाठी जी सजीव गोष्ट आहे, त्या सजीव गोष्टीसाठी पाणी फार महत्त्वाचं आहे. पण विशेष करून नक्कीच. आपण आज मनुष्याविषयी विचार करणार आहोत, की पाण्याचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये किती आहे? आणि जर असं आहे, तर योग्यरित्या आपण त्या पाण्याला डॉक्टर पाणी असं म्हटलेलं आहे. म्हणून या सत्रामध्ये पाण्याचं महत्त्व किती आहे आणि ते महत्त्व जर आपण जाणलं नाही, तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात, याच्याविषयी आपण या सत्रामध्ये शिकणार आहोत. धन्यवाद सर. तर मला जाणून घ्यायला आवडेल, की आपण दररोज असं म्हणतोय, की पाणी हे पिणं आवश्यक आहे. पण हे पाणी किती पिणं आवश्यक आहे? काय असायला पाहिजे त्याच्यामध्ये? असं प्लीज आम्हाला सांगा. तर पाणी पिणं जे आहे हे महत्त्वाचं आहे, हे नक्कीच आहे. पण किती पाणी पिलं पाहिजे? सर्वच लोकं जेवढं पाणी त्यांना पाहिजे ते पिऊ शकतात, पण सर्वच लोकं त्याच क्षमतेनं पाणी पिऊ शकत नाहीत. काही लोकं 2 लिटर पाणी पिऊ शकतील, काही लोकं 3 लिटर पाणी पिऊ शकतील. लहान लेकरं त्याच्यापेक्षाही कमी पाणी पितात. तर सर्वसाधारणतः असं मानलं जातं, की प्रत्येक 10 किलो वजनाच्या पाठीमागे, म्हणजे व्यक्तीचं वजन 10 किलो असेल, तर त्या 10 किलो वजनाच्या पाठीमागं अर्धा लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. सर्वसाधारणतः हा कडक नियम नाही. तर उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीचं वजन 20 किलो असेल, तर त्यानं 1 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. मग 40 किलो त्याचं वजन असेल, तर 2 लिटर पाणी. 60 किलो वजन असेल, तर 3 लिटर पाणी. म्हणजे प्रत्येक 10 किलो वजनाच्या पाठीमागं आपण अर्धा लिटर पाणी वाढवत आहोत. म्हणजे थोडक्यात काय, की वजनानुसार पाणी पिणं फार गरजेचं आहे. कारण की एखादा व्यक्ती 60 किलोचा आहे, तर त्यानं 3 लिटर पाणी पिणं शक्य आहे किंवा त्याला सोपं जाईल. पण जे लहान लेकरं आहेत त्यांचं वजन तितकं नसतं. त्यांची गरज जी आहे, त्यांची क्षमता जी आहे पाणी पिण्याची, ती क्षमता वेगळी आहे, गरजही वेगळी आहे. गरजेनुसार सर्व गोष्टी करणं फार गरजेचं आहे. म्हणून शाकाहार भोजन असू दे, आरोग्यदायी व्यायाम असू दे किंवा आपण कोणत्याही नियमाचा जर वापर केला, तर आपल्याला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, किती गोष्टी महत्त्वाच्या आहेत, किती प्रमाण महत्त्वाचं आहे, हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर सर पाण्याचं महत्त्व तर आता आपल्याला कळलंय. तर आता हे पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरामध्ये कुठले अवयव हे सुदृढ राहतात? हां, तर पाण्याची गरज जशी आपल्याला शरीराच्या बाहेरील शुद्धीकरणासाठी गरजेचं असतं, तसंच पाण्याने आपण शरीर आतून देखील शुद्ध करत असतो. म्हणून पाण्याचा वापर शरीराच्या बाहेर, शरीराच्या आतमध्ये देखील तितकाच गरजेचा आहे. आणि म्हणून सर्वसाधारणतः जर आपण पाहिलं तर पाणी जे आहे ते पाणी आपलं जठर स्वच्छ ठेवतं. आपली आतडी जी आहेत त्याच्यामुळे स्वच्छ राहतात. कारण की पाणी पिल्यामुळं काय होतं, की पाणी ते जठरामध्ये जातं आणि जठरामध्ये साफ-सफाई फार गरजेची असते. कारण की जे जेवण आहे ते जेवण देखील जास्त काळ जठरामध्ये राहून चालत नाही. आतड्यांमध्ये राहून चालत नाही. बरोबर. म्हणून जठर आणि आतडे यांचं शुद्धीकरण होणं फार गरजेचं आहे. एवढंच नाही, तर प्रत्येक पेशीपर्यंत जवळपास पाण्याची गरज लागते. म्हणून नक्कीच. ती पेशी जी आहे ती सुदृढ राहण्यासाठी, मग ती पेशी असेल, अवयव असेल किंवा एखादं आपल्या शरीरामध्ये शरीराचा वरचा भाग असेल, खालचा भाग असेल, कोणताही शरीराचा अवयव असेल, तर त्या ठिकाणी शरीर स्वच्छ ठेवणं फार गरजेचं आहे आणि ते कार्य पाणी करतं. म्हणून पाणी जे आहे ते आरोग्यासाठी फार, फार गरजेचं आहे. मी तर हे म्हणेन, की जसं आपण पाण्याचा वापर मुबलक बाहेरून करतो, तसं पाण्याचा वापर आपण शरीर आतून साफ करण्यासाठी मुबलक त्याचा वापर केला पाहिजे. नक्कीच सर. अ, अर्थातच पाणी हे महत्त्वाचं आहेच आणि आतूनही आणि बाहेरूनही स्वच्छता ही नक्कीच महत्त्वाची आहे. तर आता याच्यानंतर सर पाणी पिणे हे गरजेचे आपण जाणून घेतलं आत्ताच.
पण हे पाणी जर आपण कमी पिलं तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं? हां, जसं आपण म्हणालो प्रेक्षकांना पण ही मी सांगू इच्छितो, की पाणी आपल्या शरीरामध्ये कमी आहे हे कसं ओळखायचं? त्याची हां, लक्षणं काय असतात? नक्कीच. तर सर्वसाधारणतः आपण असं म्हणतो, की ज्यावेळेस आपण पाणी कमी पितो त्यावेळेस आपल्याला डोकंदुखी जी आहे, ती डोकंदुखी सुरू होते किंवा डोकंदुखी कधी-कधी अर्धे डोकं दुखतं, कधी-कधी पूर्ण डोकं दुखतं. मग त्याच्या वेळेस आपण विचार करायचा, की आपण पाणी पुरेसं पिलेलं आहे का? हं. म्हणजे थोडक्यात काय, की देवानं ज्यावेळेस शरीर आपल्याला घडवलेलं आहे, त्या शरीराला लागणाऱ्या गोष्टी जर आपल्या शरीरामध्ये नसतील, तर ते शरीर सांगतं. वेगवेगळ्या नक्कीच. त्रासाद्वारे, वेगवेगळ्या दुखण्याद्वारे ते शरीर सांगतं, की काही गोष्टींची कमतरता माझ्यामध्ये आहे, कृपा करून ती कमतरता पूर्ण करा. तर तसं जर आहे, तर एक लक्षण म्हणजे डोकंदुखी. आता डोकंदुखीची लक्षणं भरपूर आहेत. म्हणजे थोडक्यात डोकंदुखी हे खूप गोष्टींमुळे होऊ शकते. पण त्यातली एक गोष्ट म्हणजे पाणी कमी पडणे. एवढंच नाही, तर आपण याच्यामध्ये असंही म्हणू शकतो, की आपली त्वचा जी आहे, ती त्वचा कोरडी पडते. मग हं, कोरडी त्वचा जी आहे, ती कोरडी त्वचा आपण पाणी कमी पिल्यामुळे होते का? याचं देखील आपण त्या ठिकाणी विश्लेषण केलं पाहिजे. एवढंच नाही तर ओठ जे आहेत, ते देखील काय होतात, सुकून जातात किंवा कोरडे पडतात. तर ते ओठ जर आपण सुके आपल्याला किंवा कोरडे नको असतील, तर आपण काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी पाण्याचा वापर केला पाहिजे. आपण खूप वेळेस काय करतो, जिभेने ते ओठ काय करतो, अ, ओले करण्याचा प्रयत्न करतो. तसं न करता ठीक आहे ते चालेल, पण पाणी कमतरता जी आहे, ती पाणी कमतरता शरीराला भासता कामा नये. म्हणून शरीरामध्ये पाणी थोडं प्रमाणापेक्षा जास्त जरी असलं तरी चालेल, पण शरीरामध्ये पाणी कमी असून चालणार नाही. कारण की लक्षणे जी आहेत, ती लक्षणे लवकर दिसतात आणि सातत्यानं जर आपण पाणी कमी पीत राहिलो, तर त्याचा आपल्या मूत्रपिंडावरती नक्कीच फरक पडतो. म्हणून पाणी पिणं फार गरजेचं आहे. नक्कीच. हे वाक्य मला फार आवडलेलं आहे, की आपलं शरीर आपल्याला सगळं सांगत असतं. याच्यानंतर आपण बघूया, की ही जी लक्षणे आपण बघितली, हं. ही आपल्याला कशा पद्धतीने टाळता येतील? आता सर्वसाधारणतः आपण असं पाहतो, की पाणी पिलं जातं. पण पाण्याव्यतिरिक्त असे काय द्रव आहेत का, ज्याच्याद्वारे आपलं शरीर कायमस्वरूपी थंड किंवा त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित राहील? तर ह्या ठिकाणी आपण असं पाहू शकतो, की काही-काही ठिकाणी नीरा हं. म्हणजे झाडांपासून येतात. ते नीरा जर आपण पिलो उन्हाळ्याच्या काळामध्ये, उन्हाळ्यामध्ये तर नीरा मी प्रेक्षकांना म्हणेन, की तुम्ही नक्कीच प्या. कारण की त्याच्यामध्ये फक्त आपल्याला अ, थंडावाच फक्त जाणवत नाही, तर त्याच्यामध्ये असे जीवनसत्व आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. नीरा आहे, मग फळांचा रस आहे. फळांचा रस देखील आपल्याला फार फार गरजेचा आहे. एवढंच नाही तर उसाचा रस. म्हणजे थोडक्यात काय, की पाणी सर्व लोकांना पाणी पिणं प्रत्येक वेळेस आवडत नाही. हं. म्हणून त्यांना बदल म्हणून नीरा पिऊ शकतात, उसाचा रस पिऊ शकतात, फळांचा रस पिऊ शकतात. लिंबू सरबत आहे. लिंबू सरबत फार महत्त्वाचं असेल उन्हाळ्याच्या काळामध्ये. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, त्या सर्व गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत आणि आपण काय केले पाहिजेत, ह्या सर्व गोष्टी घेतल्या पाहिजेत. फक्त पाणीच नाही, सर्व नक्कीच. गोष्टी घेतल्या पाहिजेत आणि ह्या सर्व गोष्टी घेतल्यानंतर आपल्याला जीवनसत्व जे ह्या गोष्टींद्वारे मिळतं, ते जीवनसत्व आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं असेल. नक्कीच सर, महत्वाचं आहे. आणि हे आपण पाणी सेवन करण्याबद्दल जेव्हा बोलतोय, हं. तर हे आपण दिवसामध्ये कशा पद्धतीने त्याच्याबद्दल वेळापत्रक बनवला पाहिजे? कसा वेळापत्रक आपला असायला हवा? आता प्रत्येकाचं वेळापत्रक वेगवेगळं असेल आणि मी नक्कीच असं सांगू इच्छितो, की माझं वेळापत्रक जे आहे, ते वेळापत्रक तंतोतंत तुमच्यासाठी आहे तसं लागू होऊ शकणार नाही. पण सर्वसाधारणतः आपण तसं करू शकतो. म्हणून मी सुरुवातीला सल्ला देईन, की मी काय माझ्या आयुष्यामध्ये त्याचं अनुकरण केलं. माझं वेळापत्रक जे आहे पाणी पिण्याचं, ते पाणी पिण्याचं वेळापत्रक काय आहे, हे तुम्हाला सांगेन मी. मग त्याच्यानुसार तुम्ही बदल करू शकता. प्रेक्षकांना नक्कीच ऐकायला आवडेल सर. तर सुरुवातीला हे मी असं म्हणेन, की माझं वजन जे आहे, त्या वजनानुसार मी पाणी पिलं पाहिजे. माझं वजन सर्वसाधारणतः 60 किलो आहे. थोडं कमी आहे, पण सर्वसाधारणतः 60 किलोच्या आसपास माझं वजन आहे. तर माझ्या आरोग्यासाठी, माझ्या शरीरासाठी मला कमीत कमी 3 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. मग पावसाळ्यामध्ये एवढं पाणी मी घेत नाही किंवा एवढं पाणी मला गरजेचं वाटत नाही, की 3 लिटरच पाणी पाहिजे. पण सर्वसाधारणतः 3 लिटर पाणी गरजेचं आहे. पण पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये तेवढं पाणी
आपण शरीरामध्ये घेत नाही. बरोबर पण आहे. उन्हाळ्यामध्ये कधी-कधी 3 लिटर किंवा 3 लिटरपेक्षा जास्त देखील मनुष्य घेतो. बरोबर. बरं. तर तसं जर आहे, तर सर्वसाधारणतः मी काय करत असतो, की सकाळी ज्यावेळेस मी उठतो, सकाळी उठल्यानंतर मी नाश्ता करायच्या 1.5 ते 2 तास अगोदर 1 लिटर पाणी पूर्ण करत असतो पिऊन. पण अच्छा. ते पाणी ज्यावेळेस मी सकाळचं पितो, त्यावेळेस ते थंड पाणी न पिता मी गरम पाणी पितो. आणि त्याचा फायदा असा, की गरम पाणी पिल्यामुळे शरीरामधली जी चरबी आहे आणि विशेष करून पोटाची जी चरबी आहे ती कमी होण्यासाठी किंवा वाढू नये, पोटाची चरबी वाढू नये म्हणून गरम पाणी सकाळी पिणं फार गरजेचं आहे. मग काही-काही लोकं त्या गरम पाण्यामध्ये जिरा टाकतात. मग काही-काही लोकं तुळस टाकतात, तुळशीची पानं टाकतात. ह्या सर्व गोष्टी लोकं करतात. पण मी सर्वसाधारणतः जे गरम पाणी आहे, ते कोमट पाणी म्हणू शकेल. ते कोमट पाणी मी सकाळी पितो आणि मी 8 वाजता जर नाश्ता करत असेल, करतो देखील. 8 वाजता जर मी नाश्ता करतो, तर 8च्या 1.5 तास अगोदर म्हणजे 6-6:30च्या दरम्यान माझं 1 लिटर पाणी पिऊन झालेलं असतं. म्हणजे थोडक्यात काय, की माझ्या शरीराला त्या काळासाठी 1 लिटर पाणी पुरेसं आहे. म्हणजे नाश्ता मी घेत असेल, त्यावेळेस मला पाणी पिण्याची गरज नाही. माझं शरीर त्यावेळेस तहानलेलं नसतं. हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. कारण की आपण काय करतो, जेवण जेवताना देखील पाणी पितो. ते आरोग्याच्या बरोबर. दृष्टिकोनातून चांगलं नाही. आता मी का म्हणालो, की 1.5 ते 2 तास अगोदर, जेवणाच्या अगोदर पाणी पिणं बंद झालं पाहिजे. का? कारण की जर आपण पाणी पिऊन जेवायला बसलो किंवा अर्धा तास पाणी पिऊन त्याच्यानंतर लगेच अर्ध्या तासात जेवायला बसलो, तर जे पाचनक्रियाचे जे रस आहेत, ते पाचनक्रियाचे रस पाण्यामुळं त्याची तीव्रता जी आहे ती कमी होते. ती तीव्रता कमी होता कामा नये. तीव्रता पाचनक्रियेची रसांची जर कमी झाली, तर आपली पाचनक्रिया व्यवस्थित होणार नाही. म्हणून पाणी 1.5 ते 2 तास अगोदर पिणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण पाणी पितो, म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं नाश्ता. बरोबर. नाश्त्याच्या अगोदर ज्यावेळेस मी पाणी पितो, त्यावेळेस मला नाश्ता पिताना पाणी पिण्याची गरज भासत नाही. हं. म्हणून काय होतं, की मला जेवण जे आहे, जेवढं मला जेवण घ्यायचं आहे, तेवढं जेवण मी घेऊ शकतो. पण जर पोटामध्येच पाणी आहे, तर मला ते जास्त जेवण घेता येणार नाही. हं. बरोबर आहे. हा एक मुद्दा झाला. मग 1 लिटर पाणी जसं मी तुम्हाला सांगितलं 6:30च्या अगोदर माझं 1 लिटर पाणी पूर्ण होतं. 8 वाजता मी नाश्ता केला. 8 ते 10:30च्या दरम्यान म्हणजे जवळपास 2.5 तास, 2-2.5 तासचा जो वेळ आहे, त्याच्यामध्ये मी काहीही पाणी सेवन करत नाही. शरीराला गरजही वाटत नाही. पण 2.5 तासानंतर माझं 2 लिटर म्हणजे दुसरं लिटर पाणी जे आहे, ते प्यायला मी सुरुवात करतो. मग ते 2 लिटर किंवा दुसरं लिटर पाणी जे आहे, ते पूर्ण करण्यासाठी मी जवळपास अर्धा तास घेतो. कारण की एका अ, वेळेस मी पूर्णपणे 1 लिटर पाणी पिऊ शकणार नाही. तर हळू-हळू, हळू-हळू असं करत मी एक अर्धा तास घेतो, अर्धा ते पाऊण तास घेतो आणि त्याच्यामध्ये मी दुसरं लिटर पाणी जे आहे ते पूर्ण करतो. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, की शरीरामध्ये अचानक पाणी जात नाही आणि शरीराला पाणी घेण्यासाठी वेळ देखील मिळतो आणि जी मी म्हणालो तुम्हाला, की पाचनक्रिया जी आहे तीही व्यवस्थित होत असते. म्हणून 10:30 ते 11च्या दरम्यान माझं 2 लिटर पाणी पूर्ण झालेलं असतं. मग 11 वाजेपासून 1 वाजेपर्यंत म्हणजे 2 तासासाठी मी काहीही सेवन करत नाही. जेवणही घेत नाही, पाण्याचाही काही प्रकार घेत नाही. म्हणजे थोडक्यात काय, जेवण ते जेवण, जेवण ते जेवण असं मी आहाराचं सेवन करत असतो. मग त्या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळेल, की 2 तास मी पाणी घेतलेलं नाहीये. मग 1 वाजता मी जेवण घेतो, म्हणजे थोडक्यात दुपारचं जेवण घेत असतो. प्रेक्षकांना मी नक्कीच असं सांगू इच्छितो, की ते 1 वाजताचं जे जेवण आहे, ते 1 वाजताचं जेवण जेवायच्या जवळपास 1.5 ते 2 तास अगोदर मी कोणत्याही प्रकारचं पाणी पीत नाही. एवढंच नाही, तर मग 1 वाजता ज्यावेळेस जेवतो, त्यावेळेस मला पुरेसं जेवण घेता येतं. माझं पोट जे आहे ते साफ झालेलं असतं तोपर्यंत. म्हणजे थोडक्यात काय, की पाण्याचं प्रमाण पोटामध्ये राहिलेलं नसतं. म्हणून मला बरोबर. जेवण योग्य प्रमाणामध्ये घेता येतं. मग त्याच्यानंतर 1 वाजता जेवलो, की 3:30 पर्यंत मी कोणत्याही प्रकारे पाणी घेत नाही. थोडं असू दे किंवा जास्त प्रमाणामध्ये असू दे, मी घेत नाही. 3:30 नंतर माझं 3 लिटर पाणी किंवा तिसरं लिटर पाणी जे आहे ते सुरू करतो मी. 3:30 ते 4 वाजेपर्यंत. मग ते 3:30 ते 4 वाजेपर्यंत मी 3 लिटर पाणी पूर्ण केल्यानंतर 4 ते 6 वाजेपर्यंत मी काहीही पोटामध्ये घेत नाही. म्हणजे 2 तास माझ्या पोटाला आराम मिळतो
आणि 6-6:30च्या दरम्यान मी संध्याकाळचं जेवण घेत असतो. म्हणून हे 3 लिटर पाणी जे आहे याचं विश्लेषण किंवा याचं विभाजन मी माझ्या आरोग्यानुसार व्यवस्थित केलेलं आहे आणि ते 3 लिटर पाणी माझ्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि त्याचा फायदा मला नक्कीच जाणवलेला आहे. म्हणून मी तुम्हालाही सांगेन, प्रेक्षकांनाही सांगेन, की तुम्ही देखील तुमच्या वजनानुसार पाण्याचं विभाजन करा आणि मी नक्कीच म्हणेन, की जेवताना किंवा जेवायच्या 1 ते 2 तास अगोदर किंवा जेवल्यानंतर 1 ते 2 तास अगोदर थोडी विश्रांती घ्या. पाणी त्या ठिकाणी पिणं गरजेचं नाही. म्हणजे जेवणही मला व्यवस्थित जाईल जेवताना आणि दुसरी गोष्ट पाण्याचंही प्रमाण माझ्या शरीरामध्ये व्यवस्थित राहील. अशा प्रकारे वेळापत्रक सर्वांनी स्वतःसाठी करणं फार फार गरजेचं आहे. अगदीच सर. प्रेक्षकांना नक्कीच हे सगळं ऐकायला आवडलेलं असेल हं. आणि हे लाभदायक ठरेलच. तर सर याच्यानंतर आपण मला असं विचारायला आवडेल, की ह्याच्यासाठी तुम्ही काही उपक्रम केलेले आहेत का? काही राबवलेले आहेत का? हां, तर पाणी पिणं सर्वांना गरजेचं आहे. सर्वसाधारण सर्व लोकं जाणतात, ओळखतात. पण पाण्याचे फक्त पिल्यानेच आपल्याला फायदा होतो असं नाही. पाण्याचा वापर आपण शरीराच्या बाहेर देखील करू शकतो. जसं की आता काही लोकं ज्या लोकांना व्यवस्थित झोप लागत नाही, त्या लोकांना पाण्यामध्ये म्हणजे बऱ्यापैकी गरम पाण्यामध्ये जर त्यांनी पायाला शेक दिला, पाण्यामध्ये त्यांनी पाय ठेवले आणि त्या ठिकाणी जर त्यांनी जवळपास अर्धा तास ते पाऊण तास त्याचा जर वापर केला त्या गरम पाण्याचा, तर त्यांना शांत झोप लागते. नक्कीच सर. हां. एवढंच नाही तर काही-काही वेळेस आपण असं पाहतो, की जर गरम पाण्यानं अंघोळ केली, तर त्याचा देखील फायदा लोकांना होतो. म्हणजे पाण्याचे वेगवेगळे उपक्रम आपण याच्यासाठी करतो, जेणेकरून लोकांना पाण्याचा वापर आणि पाण्याचं महत्त्व जे आहे, ते किती त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, हे आपण त्यांना नक्कीच सांगू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, याच्यामुळं हेच आपल्याला कळतं, की पाणी आपल्या आरोग्यासाठी फार फार गरजेचं आहे. पाण्याचे इलाज भरपूर आहेत. मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं, की एक पाण्याचं एक घंगाळ घ्यायचं, त्याच्यामध्ये पाय ठेवायचे आणि ते गरम पाण्याचा शेक घ्यायचा. पण त्याच्यासारखे भरपूर असे आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला काय होऊ शकतं, पाण्याचं महत्त्व समजू शकतं. नक्कीच सर. मला प्रेक्षकांच्या वतीने हे विचारायला नक्कीच आवडेल सर, की आपण ह्या पाणी पिण्याच्या सवयी सुधारण्यासाठी कुठला तुम्ही सल्ला देऊ शकणार आपल्या प्रेक्षकांसाठी? तर फार महत्त्वाचा प्रश्न आहे, की ज्यावेळेस आपण वेळापत्रक मांडतो किंवा तयार करतो, त्यावेळेस वेळापत्रकामध्ये आपण विचार करतो, की पाणी कधी प्यायचं बरोबर. आणि पाणी किती प्यायचं. ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. तर वेळापत्रक ज्यावेळेस आपण तयार करतो, त्यावेळेस मी प्रेक्षकांनाही म्हणेन, तुम्हालाही सांगेन, की सर्वसाधारणतः आपण नियमितपणा कसा पाळता येईल हे पाहायला पाहिजे. आणि नियमितपणा जर पाळायचा असेल, तर आपण 3 लिटर पाणी याच्याविषयी विचार न करता आपण 1 लिटर पाणी किंवा 1.5 लिटर पाणी यानं सुरुवात करूया. काही नक्कीच. लोकं दिवसभरात फक्त अर्धा लिटर पाणी पितात. बरं ठीक आहे, अर्धा लिटर पित आहेत ना, अर्धा लिटरपासून सुरू करा. जिथं आहात तिथून सुरू करा तुम्ही. आता मी 3 लिटर पितो, त्याचा अर्थ असा नाही की सर्वांना सुरुवातीलाच 3 लिटर पाणी प्यायला जमेल. नाही जमणार. अगदीच. तर त्यांनी काय करायचं, की ठीक आहे, अर्धा लिटर पाणी आहे ना, अर्धा लिटर पाणी मी जेवायच्या अगोदर म्हणजे थोडक्यात 2 तास अगोदर जेवायच्या मी अर्धा लिटर पाणी पिईन. तिथून सुरुवात करा. मग जेवल्यानंतर 2 तास काही पाणी पिणार नाही. त्याच्यानंतर मी अर्धा लिटर पाणी पिईन. मग त्याच्यानंतर परत जेवणाची तिसरी वेळ येईल. ते जेवण जेवायच्या अगोदर मी पाणी पिणार नाही. त्याच्यानंतर पाणी पिईन. म्हणजे असं करत सुरुवातीला एका दिवसामध्ये साधारणतः 1 ते 1.5 लिटर पाणी प्यायला सुरुवात करतात लोकं किंवा सुरुवात करू शकतात. मग 1.5 लिटरचं 2 लिटर, 2 लिटरचं 2.5 आणि 2.5चं 3 लिटर असं आपण करू शकतो. पण सुरुवातच अचानकच 3 लिटरपासून केली आपण. जर जमत असेल तर नक्कीच करा. पण जर जमत नसेल तर कसं आहे, की ज्यावेळेस आपण बदल करतो आपल्या सवयीमध्ये, तो बदल जो आहे तो टप्प्यानुसार झाला पाहिजे. पायरी-पायरीने झाला पाहिजे. म्हणजे काय, बरोबर. की प्रत्येक पायरीवरती आपल्याला कळेल, की बाबा आपण कुठे आहोत आणि आपल्याला कोणतं लक्ष्य गाठायचं म्हणून सातत्याने नियमितपणा असणं फार गरजेचं आहे. म्हणून सुरुवातीला आपण काय करावं, सर्वसाधारणतः 2 लिटर किंवा 1.5 लिटर किंवा 1 लिटर पाण्याने सुरुवात केली, तर वेळापत्रकही व्यवस्थित राहील, नियमितपणा पण राहील. आपल्या शरीरामध्ये नक्कीच त्याचा फायदा होईल. अगदी बरोबर आहे सर. याच्यानंतर प्रेक्षकांना आणि मला सुद्धा नक्कीच कळलेलं आहे, की नियमितपणा पाळणे हे किती गरजेचं आहे.
तर याच्यानंतर आपण जाणून घेऊया, की आजकाल जसं आपण बघतो, की कोल्ड ड्रिंक, चहा, कॉफी किंवा मग सॉफ्ट ड्रिंक्स हे असे जे पण काही द्रव्य आहेत, हे सगळे फार ह्यांचं सेवन वाढलेलं आहे आणि हे असं वापर करण्यात येतं, की पाण्याव्यतिरिक्त सुद्धा आपण याचं सेवन केलं, तरीही पाण्याची कमतरता आपली पूर्ण होईल. याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता सर? आता सर्वसाधारणतः आजची जर जीवनशैली पाहिली, तर आजच्या जीवनशैलीमध्ये मी असं म्हणेन, की काही-काही लोकं, सर्वच लोकं नाही तर काही-काही लोकं पाण्यापेक्षा चहा, कॉफीचं सेवन जास्त करतात. नक्कीच सर. ज्यावेळेस ते हॉटेलमध्ये जातात, त्यावेळेस ते पाणी न पिता कोल्ड ड्रिंक्स जास्त पितात. मग त्याच्यामुळं काय होतं, की शरीराला पाण्याची जी गरज आहे, ती पाण्याची गरज पूर्ण होत नाही. हं. त्याच्यामुळं शरीरामध्ये पाण्याची उणीव भासते आणि जसं आपण म्हणालो, की लक्षण दिसायला सुरुवात होते. मग लक्षणं जरी दिसायला सुरुवात झाली, तरी लोकं काय म्हणतात, की "अरे, माझ्या शरीरामध्ये थंडावा पाहिजे म्हणून मी कोल्ड ड्रिंक पिईन." पण शरीरामध्ये थंडावा पाहिजे म्हणून कोल्ड ड्रिंक प्यायच्या ऐवजी पाणी पिलं पाहिजे. पाणी पिणं फार गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, की जर एखादा व्यक्ती 60 किलो वजनाचा असेल, पुरुष असेल, स्त्री असेल, तर त्यांना 3 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे आणि ते 3 लिटर पाणी, पाणीच पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही 2 लिटर कोल्ड ड्रिंक पीत आहात, 1 लिटर पाणी पीत आहात किंवा अर्धा लिटर तुमचं चहा आणि कॉफीच होत आहे, 2.5 लिटर तुम्ही पाणी पीत आहात, असं होऊन चालणार नाही. कारण की शरीराची घडवणूक चहा आणि कॉफीची केलेली नाहीये किंवा शरीराची घडवणूक कोल्ड ड्रिंकसाठी केलेली नाही किंवा कोल्ड ड्रिंकद्वारे आपल्या शरीराचं व्यवस्थापन जे होणार आहे, तसं होऊ शकणार नाही. तर पाणी फार गरजेचं आहे. कारण की देवानं ज्यावेळेस शरीर हे घडवलं, तर या शरीराला पाण्याची गरज आहे. असं देवाने ते शरीर घडवलेलं आहे. चहा, कॉफी जरी बंद झाली, तरी देखील पाण्याद्वारे आपण आपलं शरीर व्यवस्थित ठेवू शकतो. कोल्ड ड्रिंक जरी बंद केलं, तरी देखील त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावरती होणार नाही. पण पाण्याचा अभाव जर पडला, तर त्याचा विपरीत परिणाम आपल्यावरती नक्कीच पडू शकतो. म्हणून प्रेक्षक हो, मी नक्कीच असं सांगेन सर्वांना, की आपण काय केलं पाहिजे, पाण्याच्या ऐवजी दुसरे जे शीतपेय आहेत किंवा दुसरे जे पेय आहेत, याचा वापर न करता पाणी आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण कोणताही दुसरा पर्याय अवलंबणं गरजेचं नाही आणि ते चुकीचं असेल, म्हणून आपण पाणी पिणं फार गरजेचं आहे. नक्कीच सर, पाण्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. हे आपल्याला या सगळ्या गोष्टींमधून नक्कीच कळून येतंय. हं. आता ह्याच्यानंतर जसं आपण बोललो होतो, की पाण्याचा अभाव जाणून येतो. तर आता हा पाण्याचा अभाव जर आपल्याला जाणून आला, जसं हे प्रत्यक्षात बघायला भेटतं आपल्याला, की प्रवास करत असताना पाण्याचा तुटवडा तो पडतो आणि अशा तुटवड्यानंतर आपण काय करू शकतो? किंवा आपल्याला पाण्यासाठी हा म्हणजे हा तुटवडा तुटवडा जाणवून येऊ नये हं. ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो? अगदी बरोबर. चांगला प्रश्न आहे, की ज्यावेळेस आपण प्रवास करतो, त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाणी मिळेलच असं नाही. एक मुद्दा असा आहे, की आपल्याला स्वतः पाणी बाळगावं लागेल. मी स्वतः तेच करतो, की ज्या ठिकाणी मी जातो, त्या ठिकाणी कमीत कमी माझ्याकडे अर्धा लिटर पाणी असतं. नक्कीच. जेणेकरून अत्यावश्यक वेळेस मला ते पाणी अर्धा लिटर वापरावं लागतं. कसं आहे, की प्रवास करताना आपण 3 लिटर पाण्याचं सेवन करेल किंवा 3 लिटर पाणी पिईल असं होऊ शकत नाही. बरोबर. कधी-कधी 2 लिटर, कधी-कधी 1.5 लिटर असं होऊ शकतं. काही-काही लोकं सातत्यानं दररोज प्रवास करत आहेत. मग हं. त्यांच्यासाठी पर्याय काय? तर एक असं असेल, की त्यांनी काय करायचं, की प्रवास सुरू करायच्या अगोदर 1 ते 2 तास, आता जर त्यांचा प्रवास रात्रीचा असेल, रात्री 9 ते सकाळी 6-7 वाजेपर्यंत पूर्ण रात्र. तर पूर्ण रात्रभर आपल्याला पाणी पिण्याची सवय नसते घरी. आपण बरोबर. विश्रांती घेत असतो. म्हणून काय करायचं, की 9 वाजता जर प्रवास करत असतील, तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्यांनी काय करायचं, स्वतःला व्यवस्थित पाण्याने पाणी पिऊन आपलं शरीर जे आहे ते व्यवस्थित पाण्याची कमतरता त्याला भासत नाही, असं त्याने केलं पाहिजे. कारण की असंही होऊ शकतं, की 9 वाजता प्रवास सुरू केल्यानंतर त्यांना पाणी प्यायला मिळणार नाही. म्हणून थोडक्यात काय, की स्वतः आपण पाण्याचा वापर जो आहे तो प्रवासाच्या अगोदर करायचा. जर जमेल तर प्रवासामध्ये पाणी तुम्ही नक्कीच संगती ठेवा. कारण की प्रवासामध्ये पाणी आणि जेवण ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि स्वतःचं घरचं जेवण किंवा पाणी जे आपण स्वतः घेतो, ते स्वतःचं पाणी आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो, की बाबा हे स्वच्छ पाणी आहे, घरचं पाणी आहे. पण तसं तुम्हाला प्रवासामध्ये स्वच्छ पाणी मिळेल हे सांगता येत नाही. म्हणून आपण स्वतः काय केलं पाहिजे, स्वतःची जबाबदारी घेतली पाहिजे.
अगदी ज्या बरोबर. ठिकाणी स्वच्छ पाणी आहे त्या ठिकाणी काही प्रश्नच नाही. पण आपण स्वतःला व्यवस्थित ठेवण्यासाठी स्वतः पाणी तर वापरलं पाहिजे प्रवासाच्या अगोदर किंवा प्रवासामध्ये पाणी ठेवलं पाहिजे संगती. तर प्रेक्षकांनो, डॉक्टर पाणी हे आपल्याला कशा पद्धतीने महत्त्वाचे ठरतात आणि कशा पद्धतीने लाभदायक ठरू शकतात, याच्याबद्दल सरांकडून आपल्याला जाणून घ्यायला भेटलेलं आहे. तर ह्या सत्राची समाप्ती मी इथेच घेऊ इच्छिते आणि ह्याच्यानंतर आपण परत एकदा भेटूया पुढच्या सत्रामध्ये. धन्यवाद.